आपण सर्वांनी सुद्धा या परिक्रमेचा लाभ घ्यावा आणि जे काही पुण्य आहे ते आपल्या पदरात पाठवून घ्यायला हरकत नाही। यासाठीच हा अट्टहास केलेला आहे की चांदोली गावामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला समजाव्यात आणि आपण सर्वांनी सुद्धा नक्कीच नर्मदा परिक्रमा करावी, यासाठी आपण या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे। तर नर्मदा परिक्रमा म्हणजे बाकीचे सुद्धा आपल्या देशामध्ये नद्या आहेत, पण नर्मदेलाच एवढं महत्त्व का आहे? तर नर्मदा या नदीला फक्त नदी असं म्हटलं जात नाही, तर देवत्व आणि मातृत्व असं दोन्ही या नर्मदा मैयाकडे आहे, म्हणूनच आपण तिला नर्मदा मैया असं म्हणतात। तर ही नर्मदा परिक्रमा करताना काही विशिष्ट नियम पाळावे लागतात आणि त्या नियमांचं पालन करून ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करावी लागते। ही परिक्रमा करत असताना आपल्या रोजच्या सुखाशील जीवनामधून आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खूप कष्ट सहन करावे लागतात आणि तेवढी क्षमता आपली नसते, पण आपल्याला ती पूर्ण करत असताना अनेक चांगले अनुभव येत असतात। म्हणजे नर्मदा मैया आपली परीक्षा पाहत असते। तर ते शूर पाणी जंगल जे आहे त्या जंगलामध्ये भिल्ल जमत आहे आणि कधी कधी त्या ठिकाणी म्हणजे लुटलं जातं, जे परिक्रमावासी आहे तर त्यांना लुटलं जातं। ही सगळी नर्मदा मैयाचीच एक हे आहे असं म्हणूया की ती आपली परीक्षा पाहत असते की तुम्ही हे सगळं केल्यानंतर टिकून राहता की नाही। आणि जर आपण त्या सगळ्यातून म्हणजे कधी कधी तर अंगावर कपडे सुद्धा ते लोक ठेवत नाही आणि त्यातून आपण जर नर्मदा परिक्रमा केली किंवा रस्त्यामध्ये काही आजारी पडतो, काही आपल्याला वेगळा त्रास झाला तरी सुद्धा आपल्याला ती परिक्रमा पूर्ण करता येते की नाही ही परीक्षा ती मैया पाहत असते, पण पुढे जाऊन तीच आपल्याला मदत करत असते। कधी कधी आपल्याला समजत नाही की आपण खूप अडचणीत असतो आणि एखादी व्यक्ती येते, एखादी बाई येते, एखादी मुलगी येते आणि ती आपल्याला सहज मदत करून जाते आणि आपण त्यातून पुढे पार होत असतो। अर्थात प्रत्येकाने जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्वांनी ठरवलेलं असतं की मला नेमकं अध्यात्म कसं करायचं, भक्तिभाव कसा करायचा, प्रत्येक व्यक्तीचं ठरले। कोणाला माणसामध्ये परमेश्वर दिसतो, व्यक्तींची सेवा करण्यात आनंद वाटतो, कोणाला तीर्थक्रम करण्यात आनंद वाटतो, प्रत्येकाचं ठरलेलं आहे।